ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। बातमी आहे माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चेची। कोरोनापेक्षा देशाला धार्मिक अतिरेक आणि प्रखर राष्ट्रवादाचा जास्त धोका आहे। या दोन्ही बाबी कोरोनापेक्षा मोठ्या महामारी आहेत असं वक्तव्य माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी केलंय। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांच्या द बॅटल ऑफ बिलॉंगिंग या पुस्तकाचं डिजिटल प्रकाशन करताना हमीद अन्सारी यांनी मोदी सरकारवरती हा हल्लाबोल केलाय। अधिक माहितीसाठी आपल्यासोबत आहेत प्रशांत कदम। प्रशांत, हमीद अन्सारी यांचा हल्लाबोल नेमका कोणावर आहे, काय सांगू इच्छित आहेत हमीद अन्सारी? प्रज्ञा, मुळात माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी हे अशाच पद्धतीनं रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत। याच्या आधी सुद्धा पदावर असताना आणि त्याच्यानंतर त्यांनी अशा पद्धतीनं बेधडकपणे जे त्यांना वाटतं ते बोलत आलेले आहेत। आता हे जे ताजं निमित्त आहे ते शशी थरूर यांच्या एका पुस्तकाचं डिजिटल प्रकाशन काल झालं। द बॅटल ऑफ बिलॉंगिंग हे त्यांचं नवं पुस्तक येतं आणि त्यावेळी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला हे सगळे त्या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। आणि त्यावेळी बोलताना हमीद अन्सारी यांनी गेल्या 4-5 वर्षांमध्ये, विशेषतः म्हणजे मोदी सरकार आल्यानंतर, जरी त्यांनी तसं थेट म्हटलेलं नसलं तरी त्यांचा रोख जो आहे तो याकडेच होता। त्यांचं म्हणणं आहे की गेल्या काही काळामध्ये आणि कोरोनाची ही महामारी येण्याच्या आधी या 2 महामारींचा प्रवेश देशामध्ये झालेला आहे, ज्याच्यामध्ये धार्मिक कट्टरता आणि उग्र राष्ट्रवाद। त्यांचं म्हणणं होतं की देशप्रेम जे आहे ही खरं तर खूप सकारात्मक भावना आहे, मात्र या सकारात्मक भावनेला एका नकारात्मकतेत रूपांतर करण्यासाठी या संकल्पना ज्या आहेत त्या रुजवल्या गेलेल्या आहेत। आणि त्याच्यामुळं जो एक उदार राष्ट्रवाद असतो त्याच्यातून आपला प्रवास सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे होत चाललेला आहे। खरं तर गेल्या काही वर्षात ज्या घटना झालेल्या आहेत, म्हणजे आता सुद्धा आपण जे बघतोय त्याच्यामध्ये लव्ह जिहाद सारखा मुद्दा चर्चेत येतो। इतर अनेक मुद्दे, म्हणजे मध्य प्रदेश सरकारनं आता काऊ कॅबिनेटची घोषणा केलेली आहे की तिथं अशा पद्धतीनं एक वेगळं खातं ते निर्माण करणार आहेत। या सगळ्या घटना घडत असताना त्या पार्श्वभूमीवरती त्यांचं हे विधान जे आहे ते महत्त्वाचं मानलं जात आहे। अद्याप या त्यांच्या वक्तव्यावरती भाजपकडून कुठली प्रतिक्रिया आलेली नाहीये, मात्र ज्या पद्धतीचं त्यांचं हे वक्तव्य आहे, रोखठोक बोलण्यासाठी ते पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहेत आणि तशाच पद्धतीनं त्यांनी हे विधान केलेलं आहे। जेव्हा पुस्तकाचं प्रकाशन होत होतं तेव्हा साहजिक आहे की कोरोनासारख्या महामारीचा एक संदर्भ होता। प्रकाशन सुद्धा थेटपणे होऊ शकत नव्हतं, डिजिटल होत होतं आणि त्यामुळं या कोरोनाच्या महामारीचा संदर्भ घेऊन त्यांनी या 2 मुद्द्यांना या सगळ्या भाषणामध्ये स्पर्श केलेला आहे। प्रशांत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।